श्री जगद्गुरु तुकोबारायांचा आहे, 4 चरणाचा आहे। आणि आजच्या अभंगामध्ये श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबाराय उपदेश करतायत। काय उपदेश करतायत, किम निमित्ताने उपदेश करतायत आणि उपदेश करण्याच्या मागे नेमकं कारण काय, काय कारण आहे, कशाकरता उपदेश करतायत महाराज? अरे कोट्यावधी रुपयाचा नरदी हा मानवाला देवाने दिलाय, बरोबर आहे? त्या देहाचं सार्थक कसं करावं याच्याकरता संतांचा उपदेश ऐकावा लागतो, त्याशिवाय देहाचं सार्थक होणं शक्य नाही। महाराजांनी जो मार्ग दाखवून दिला त्या मार्गावरती आम्हाला चालणं गरजेचं आहे। मार्ग दावुनी गेले आधी दयानिधे संतती, साधूंनी मार्ग दाखवलाय, त्या साधूच्या मार्गावरती चालणं गरजेचं आहे। साधूंनी वचन दिलंय, ते वचन पाळणं आम्हाला गरजेचं आहे। मग इहलोकाची यात्रा संपली तरी परलोकाची यात्रा सुखाची व्हावी वाटत असेल, इहलोकाची यात्रा संपली परलोकाची यात्रा सुखाची व्हावी वाटत असेल, तर त्याच्याकरता साधूचं भजनच करावं लागेल, त्याच्याकरता साधूचं पूजनच करावं लागेल आणि त्याच्याकरता षडगुण ऐश्वर्य संपन्न भगवान परमात्म्याची सेवाच करावी लागेल। आणि सेवा नसेल जीवन अपूर्ण आहे, प्रेम नसेल जीवन अपूर्ण आहे, साधना नसेल जीवन अपूर्ण आहे। साधना असावी लागते, अनुष्ठान असावं लागते, तप असावं लागते, त्याच्याशिवाय हा देह पवित्र होऊ शकत नाही महाराज। मग देह पवित्र करण्याकरताच हा नामसप्ताह करण्याची गरज आहे। मग नामसप्ताह म्हटल्यानंतर कशा करता करायचा आहे नामसप्ताह? या धर्म मंडपामध्ये एका मायेच्या लेकरासारखं यावं लागतं आणि प्रेमानं भजन करावं लागतं, त्याच्याकरता नामसप्ताह आहे। अंतकरणातले द्वेष जात नसेल, अंतकरण पवित्र होत नसेल, अंतकरणातील षड विकार जर जात नसतील तर नामसप्ताह करण्यात मजा नाही महाराज। आमचा जर भेदच जात नसेल, दुसऱ्याविषयी जर आमच्या मनामध्ये चांगलेपणाच येत नसेल, तर आम्ही परमार्थ करून शून्य मार्ग आहे। आणि असं जर करत असाल, आमच्या मनातील निर्विकार जर जात असतील, तेव्हाच भगवान परमात्मा आपला अंगीकार करत असतो। म्हणून त्याच्याकरता निर्विकल्पी जीवन, निर्ममत्व जीवन जर बनायचं असेल तर त्याच्याकरता नामसप्ताह आहे। मग या नामसप्ताहामध्ये आनंदानं यावं, आनंदाने बसावं, गुण्या गोविंदानं देवाचं भजन करावं। भजन करत नसेल, बघा बघा बाया बघितल्या का, बघा बाया भजन करायला महाग म्हणलं ना, रामकृष्ण हरी म्हणा कधीच म्हणणार नाही, आणि भांडणं लागले तो भांडणं लागले की तसं करणार।
सप्त्यात म्हणलं भजन करा म्हणणार नाही. पंक्तीला हरे राम 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 हरे 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 कृष्ण कुणाची पंगत सकारामची. काय केलंय शिरा भात कडी होत नाही तर करू नाही. अनफड हाणवतो. बोलू नका थोडा वेळ राहिलाय मोजक्या वेळात करायचंय. विठाल विठाल निर्ममत्व जीवन आमचं व्हायला पाहिजे. बरोबर आहे ना बाबा. निर्ममत्व जीवन व्हायला पाहिजे. ऐका संसारामध्ये निर्ममत्व व्हायला पाहिजे आणि परमार्थामध्ये भगवंताविषयी प्रेम वाढायला पाहिजे. विठाल आणि भगवंताविषयी प्रेम वाढावं, भगवंताविषयी आपुलकी वाढावी आणि भगवंताची प्राप्ती व्हावी याच्याकरताच नरदेह. परत नाही. या देहामध्ये जर प्राप्ती करत नसेल, या देहामध्ये देवाची पूजा करत नसेल, या देहामध्ये साधूची सेवा करत नसेल, परत साधूची सेवाही नाही आणि साधूची पूजाही नाही आणि साधूचं दर्शन सुद्धा होणं दुर्मिळ आहे. या देहाला त्याचं ज्ञान आहे आणि कहे ज्ञान नाही आणि कहे ज्ञान नाही आणि कहे ज्ञान नाही आणि कहे ज्ञान नाही जस देही घाणे भजन देवाचे भजन आणि कहे दान नाही कोटे आणि कहे दान नाही कोटे देवाचे भजन देवाचे भजन आणि कहे दान नाही कोटे आणि कहे दान मोकळं झालं पाहिजे ना. नाही तर इथं यायचं सगळ्या लोकांनी आपल्याकडे बघायचं ना आपण म्हणायचं जगद्गुरु तो खूप बारा. आजच्या अभंगातून काय तू हो डोमला सांगता कान फडा नको तू. इथं आल्यानंतर सगळ्या लोकांनी आपल्याकडे बघायचं ना आपण म्हणायचं नाही नाही मी आज जरा लांबचा प्रवास केलाच. कशाला तो प्रवास. कीर्तनामधून हसत खेळत देवापर्यंत कसं नेता येईल आणि श्रोत्यांचं मन देवाकडे कसं वळवण्यात येईल हे कीर्तन करायचं काम आहे. मी असं म्हणतो तू वड्याला जा तिकडं इकडे येऊ नको तू. संत प्रमाण काय म्हणते, वारकरी संप्रदायातील संत प्रणावली काय म्हणते, ग्रंथ काय म्हणतायत, साधू काय म्हणतायत, हे कीर्तनकाराने अगोदर अभ्यासायचं आणि मग इथे येऊन सांगायचं. जमलं का. आणि जर तसं नसेल तुझ्या पांचट गप्पा सांगायला इकडे येऊ नको. विठाला सांगितलंय महाराजांनी याच देही घडे देवाची भजन आणि कहे ज्ञान नाही कुठे. देवाच्या भक्तीचं देवाच्या पूजेचं ज्ञान फक्त याला आहे. बरं का तात्या तुम्ही आलात मला खरंच आनंद वाटलाय आज. देवाच्या भक्तीचं देवाच्या सेवेचं ज्ञान फक्त याला आहे. ऐ लाड नांद्रेकर कशाला आहे. शेवटपर्यंत आता दंड थापते तेच गाडी. देवाच्या भक्तीचं ज्ञान कुणाला आहे, फक्त माणसाला आहे. आणि या देहामध्ये जर भजन करत नसेल पूजन करत नसेल तर महाराज म्हटले तुमचा जन्म वायाला गेला. 84 लक्ष येऊन येत पण त्याच्यामध्ये देवाच्या पूजेचं देवाच्या साधनेचं साधूच्या पूजेचं देवाच्या तपस्वीचं ज्ञान जर कुणाला असेल तर ते फक्त माणसाला आहे. पशु काय पाप पुण्य जाणीती उत्तम मध्यम भोग भोगीती. पशुला पाप कळत नाही पुण्य कळत नाही. ऐका
हे कळतंय ते फक्त माणसाला नव्हे, माणसाच्या आतमध्ये जे मन आहे त्या मनाला ते पापन पुण्य कळतंय. साधूनी विचार केला, पैठण निवासी नाथ बाबा भगवान परमात्मा विटेवरून खाली आला, नाथ बाबांच्या घरी येऊन काम करायला लागला. एवढे अधिकार संपन्न नाथ बाबा आहेत. पण नाथ बाबांची सुद्धा पिढ्यान पिढ्या पंढरपूरची वारी चालत आली आहे. पिढ्यान पिढ्या पांडुरंगाची सेवा करत आहेत. स्वतः भगवान परमात्मा म्हणतोय, नाथ बाबा तुम्ही काहीतरी मागा. पण नाथ बाबा म्हणले, मला तर माझ्यासाठी काहीच नकोय, पण ऐक देवा, तू घे म्हणतोय म्हणून मी काहीतरी तुझ्याकडे मागणार. बरं का आसाराम महाराज, तू घे म्हणतोय म्हणून मी काहीतरी तुझ्याकडे मागणार. बरं का लाड नांद्रेकर, तुम्ही द्याल म्हणून मी जास्त मागणार. देव घ्या म्हणतोय म्हणून मी काहीतरी मागणार. ऐका, उदाहरणार्थ गावामध्ये सरपंच आहेत का तुमच्या? आहेत, माग बसलेत का? आलेच नाहीत. बरं जाऊ द्या. गावचा राजा कोण असतंय? मी निघून जात असतो, मोकळ्या मनाने बोला. गावचा राजा कोण? अरा रेन नाही का तुम्हाला? गावचा राजा कोण? पाटलाल सदस्य असतात का? बोला मोठ्या मनाने. सरपंच. गावचा राजा सरपंच, तालुक्याचा राजा आमदार, जिल्ह्याचा राजा खासदार, महाराष्ट्राचा राजा मुख्यमंत्री आणि देशाचा राजा पंतप्रधान. ऐका आता मोकळ्या मनाने बोला. गावचा राजा कोण? सरपंच. तालुक्याचा राजा कोण? आमदार. जिल्ह्याचा राजा कोण? खासदार. आणि महाराष्ट्राचा राजा कोण? मुख्यमंत्री. आणि देशाचा राजा कोण? पंतप्रधान. ऐका, गावचा राजा आहे, तालुक्याचा राजा आहे, जिल्ह्याचा राजा आहे, महाराष्ट्राचा राजा आहे, देशाचा राजा आहे, तसं या सुद्धा देहाचा एक राजा आहे. तो गणराजा गणपती मन इंद्रिया मनोराजा एक देहपुरी हसीना गणपती दोघे नारी पुत्र पुत्र पण भारी कृपा जिल्ह्याचा राजा आहे, महाराष्ट्राचा राजा आहे, देशाचा राजा आहे, तसं याचा सुद्धा राजा आहे. याचा राजा कोण आहे? माई शपथ फाशी घेईन बरं काही तुम्ही. याचा राजा कोण आहे? मन राजा आहे. मग मनाने आदेश दिल्याशिवाय हे कोणतंच कार्य करीत नाही. बघा, मन जर म्हटलं चल चल कीर्तनाला, चल चल रे, चल चल, दुसरा दिवस झाला तरी कीर्तनाला जायना, चल. हे कोण आदेश देत आहे? हा, मन. मन आदेश देत आहे, चल. आणि मन जोपर्यंत होकार देत नाही तोपर्यंत हे कामाला लागत नाही. मन जोपर्यंत ग्वाही देत नाही तोपर्यंत हे कीर्तनाकडे वळत नाही. पण महाराज म्हणले, एकदा का मनाने ग्वाही दिली आणि एकदा का मन हे भजन कीर्तनाकडे गेलं
या जीवनाचं सोनं झाल्याशिवाय राहत नाही विठाला. पण एक महात्मा तुकोबारायांकडे गेला आणि तुकोबारायांना म्हटला, महाराज काही जरी केलं तरी हे मन येतच नाही हो इकडं. लई वळवण्याचा प्रयत्न केला ह्या मनाला कीर्तनाकडे, पण हे बीरबारकडे जाते. लई वळवण्याचा प्रयत्न केला म्हणले ह्या मनाला, पण येत नाही. मग का हो महाराज? महाराज म्हटले, अरे तुझंच नाही, इथं संतांना सुद्धा मनावर भरोसा नाही. संत सुद्धा देव मागा म्हटल्यानंतर म्हणतात, देवा माझे देवा माझे मन नको तुझे चरणी, देवा माझे मन नको तुझे चरणी, माझे मन तुझे चरणी, माझे मन बघा मेले म्हणे. मोकळे वाजा बरं, मोकळे एकदम मोकळे म्हणा. माणसं वाजित येतात बाया. श्याम महाराज, बाया दुसऱ्याच्या पोराचं वर्णन करायला जमत नाही बायांना. मी पडकर बोलणार तात्या बरं का गुलाब बाबा. बाया दुसऱ्याच्या पोराचं वर्णन करायचं म्हणलो जस काय असा काळ जाऊ धोंडा ठेवल्यावानी होते. आणि स्वतःच कसलं का असाना पोरग, काळ डांबर का असाना, ते ढेकळात टाकलं तरी ओळखू येत नाही. त्याच्या दोन्ही गंगा यमुना मेरू पर्वताकडं, तरी त्याची माय त्याला असं गपकीने उचली ती म्हणती, माय माझं वा. श्याम महाराज स्वतःचा असल्यावर आपुलियाचा कळव अनेक बावरी मेहरा काय चुक आहे ह्याच्यात? प्रमाण आहे इथं. मी माझ्या मनाचं नाही सांगणार, माझ्या मनाच्या गप्पा नाही सांगणार. इथं साधूचं प्रमाण असेल तर बोलणार. मग महाराजांचं प्रमाण आहे. महाराज म्हटले, आपुलिया काय म्हणले महाराज? आपुलियाचा कळवळा अनेक बाळावरी नाही. माई जेवढं प्रेम आपल्या लेकरावरती करते तेवढं प्रेम दुसऱ्याच्या लेकरावरती करते का? बघा कशा बिनला जेवण नाही म्हणतात पुन्हा. बरं मला सांगा इमानदारीने, मी तुमच्या मुलासारखा आहे का नाही? गंगूबाई ए शेबिना का छबाका आहे का नाही तुमच्या मुलासारखा? खरं सांगा इमानदारीने. बघा आता हाय सुद्धा म्हणीना. मी काही जमीन नाही मागायलो तुम्हाला. आपण जे प्रेम आपल्यावरती करतो तेच प्रेम जर आपण दुसऱ्यावरती केलं तर नक्कीच आपण सुखी झाल्याशिवाय राहणार नाही. मग हाच फरक आहे साधू मध्ये आपल्यामध्ये. साधू जगावरती प्रेम करतात, आपण फक्त आपल्यावरतीच प्रेम करतो. आपण आपल्यावरती प्रेम करतो म्हणून दुःखी आहेत, साधू जगावरती प्रेम करतात म्हणून साधू सुखी आहेत. विठाला सुखी साधू, जगद्गुरु पदाला पोहोचलेले साधू, शांती ब्रह्म झालेले साधू, ते वारकरी संप्रदायातील साधू
या मानवी देहाला उपदेश करतायत. बाबा एकदा भेटलाय तुला नरदेह, पुन्हा भेटल का नाही माहिती नाही. एकदा दिलाय देवाने तुला नरदेह, पुन्हा देईल का नाही माहिती. वादकासाठी जोरदार टाळी वाजवा. सगळ्याच ठिकाणी चांगले भेटत नाहीत महाराज. मला तर कसले बी भेटते, डायनामा गेलेले, फ्यूज उडालेले, वायरी तुटलेले. पुढं गायक एक म्हणलं की मागचं तिसरंच म्हणतोय काहीतरी. पण इथं बघा ना कशी धार लावून चलते. हा आमच्या तिकडे एक जण म्हणला, शिव भोळा चक्रवर्ती त्याचे पाय माझे चित्ती. मागच्याला येतच नव्हतं. मागच्या म्हणला, शिव भोळा चक्रवर्ती तुपली माय मुपली चुलती. असले गायक असले आपल्याला काय करायचे महाराज. प्रत्येकाच्या मनाला डोलवणारं गायन या गायक मंडळीचं आहे. विठाला नुसते गायकच जोराचे नाहीत, वादक सुद्धा तेवढ्याच जोराचं आहे. सामान्य वादन आता आपल्या परिसराचं भूषण आहे ते. बीड जिल्हा म्हटलं की रत्नाची खाण आहे तिथं. एक म्हटलं की दुसरं म्हणा वाटतंय वादक म्हणणाराला सुद्धा. श्याम महाराजासारखे वाजवणारे असले आणि यांच्यासारखे म्हणायला असले, आनंदच आहे ना महाराज. आनंदच आहे ना, आनंदच आहे ना. त्याच्यासारखा आनंद नाही. मी काही सामान्य वादन नाही. मी शिकलो श्याम महाराज बरेच दिवस परवडाना. बघा एवढं एवढं त्याच्यात कष्ट आहेत. गुरुजीकडे जावं लागतंय, बसावं लागतंय 4-4, 5-5 तास. बोलं लिहिल्यानंतर ते बोलं बघावे लागते, पाठ करावे लागते, टाळीत बसवावे लागते. आळंदीमध्ये जाऊन घाटावरती त्याचा रियाज करावा लागतो. सामान्य सामान्य. आणि त्याच्यातून बी ते बसल्यानंतर गावाकडले भजने चांगले असले तर बरं आहे. आणि जर भजने बिलिंदर असले सोडून द्यायची पाळी देऊ. बघा आता मी बोलतो तसं त्याच्यातून निघते. जसं माणूस बोलेन तसं त्याच्यातून काढण्याची ताकद आमच्या श्याम महाराजामध्ये. आणि कळलं तर टाळी वाजवा जोरदार एक साथ. तगडान तगडान धा गिदी गिदी गिडदिन ता गिदी गिदी गिडदिन ता त्रिकट तगता त्रिकट तगदिन धा त्रिकट तगता त्रिकट तगदिन धा त्रिकट तगता त्रिकट तगदिन धा. आता काहीला कळत नाही, काहीला वाटलं उगं कॉमेडीने फडफड केला. त्याला नाही कळत, त्याला आपण काय करणार महाराज. साधूने सांगितलंय एकदा नरदेह पुन्हा नाही, पुन्हा नाही, एकदा मिळालाय. एकदा हाती लागले पुन्हा लागल का नाही शास्त्र. एकदा हाती लागलं. हा
आता परत नाही, एकदा दिलंय ना पुन्हा नाही. हे गाव काय साधं नाही, हे वर्षभर काकडा कळणार आहे. हे कीर्तन करायला उलटे वाव्या सांगून ज्ञानोबारांनी सुई चलेले तू उलटे का म्हणून सांगतो काय. महाराजांनी सांगितलं, नवनाथ महाराजांनी म्हणले वर्षभर काकडा चालतो म्हणले. हा खरंच. हा अहो ऐका, तुम्ही टिकवलंय म्हणून आम्ही पुढे नेण्याचं काम करतो. तुम्ही टिकवलंय, तुम्ही टिकवा, आम्ही पुढे नेण्याचं काम करतो. आणि तुम्हीच टिकवलं नाही ना, आम्ही असंच गटरात जातो. मग कसं बोंबत. मीच टिकवा, ते पुढं तुम्ही गेल्यानंतर आम्हीच आहेत पुन्हा. विडाला विडाला तुमच्यासारख्या लोकांमुळेच परमार्थ चालू आहे महाराज. तुम्ही जर टिकवलं नसतं हे काकडा भजन, मी आल्यास म्हटलं जुनी परंपरा टिकवली म्हटलं आपल्या लाड नांद्रेकरांनी. आणि फर्स्ट टाइम ऐकलं मी वर्षभर काकडा. सामान्य गोष्ट आहे. भजनी मंडळाचं आणि गावकऱ्याचं वर्णन करावं तेवढं कमी आहे महाराज. अहो काही काही गावात महिनाभर काकडा असतो तर 15 लोक असतात काकड्याला, पण वर्षभर काकडा आहे पण तेवढ्याच जोमात, तेवढीच प्रभात फिरी तेवढ्याच जोरात. खरं तर मी म्हणेल या लोकांना खरं देवानी नरदेह कशा करता दिलाय हे दिला देह भजना गोमटा. देवे दिला देह भजना भजना गोमटा तो या झाला फाटा. देवाने दिलाय त्याच्याकरता वापरावं, देवानं दिलाय त्याच्याकरता वापरावं. आणि त्याच्याकरता वापरत नसेल तर कुठला पुरुषार्थ आलाय महाराज. दिलाय ना भजना करती, कर ना भजन. दिलंय ना पूजना करता, पूजन करावं. महाराज म्हटले आतापर्यंत या नरदेहानं एखाद्याची निंदा करत आला असेल सोडून दे. आतापर्यंत या नरदेहाने एखाद्याला वाईट म्हणत आला असेल सोडून दे. आतापर्यंत एखाद्याचा भेद करत आला असेल सोडून दे. आतापर्यंत एखाद्याला वाईट बोलत आला असेल सोडून दे. आतापर्यंत एखाद्याविषयी तुझ्या मनात जर द्वेष असेल तर तो द्वेष सोडून दे. आतापर्यंत परमार्थ करत नसेल इथून पुढे परमार्थाला लाग. आतापर्यंत एखाद्याविषयी वाईट भावना तुझ्या मनामध्ये असेल सोडून दे. आणि देहाचं सार्थक करण्याकरता इथून माग काय झालंय सोडून दे. पण आता तरी पुढे हाती उपदेश. 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 आता तरी पुढे हाती सखळाचा पाय माझे बनवता. सखळाचा पाय माझे बनवता. आयुष्य सखळाचा पाया माझे बनवता. सखळाचा पाया
संपायचं कसं बाहेर असं झाले बघायला बघा ना माझ्या हलत नाहीत डुलत नाहीत काय नाही तात्या फोटो काढून घेऊ नका तुम्ही माझा हलत नाही डुलत नाही काही कळत नाही लोकांनी नुसतं तोंड बघत आणि कीर्तन संपलं झाली ज्ञानेश्वर दिलंय त्याच्याकरता वापरावं ना महाराजांनी उपदेश केलाय आतापर्यंत करत आला असेल सोडून दे कितीतरी पुरावे देता येतील एखादा माणूस म्हणत असतो महाराज आतापर्यंत लय पाप केलंय पण आता परमार्थ करण्याची गरज आहे आणि हे मन मला परमार्थाकडे घेऊन जाते केला तर चालेल का हो बरेच लोकांचे प्रश्न आहेत आतापर्यंत लय पाप केलंय महाराज खाऊ नाही ते खाल्लंय पिऊ नाही ते पिलंय नाही तिकडे गेलोय पण आता मला परमार्थ करायचं समजलंय मग आता जर मी पवित्र तुळशीची माळ गळ्यात घातली तर चालेल का त्याला तुकोबारायांनी पुरावा दिला तुकोबाराय म्हटले मागे गेले ते पाहू नका पुढे जा मी आहे तुका तुकोबाराय ठणकावून सांगतायत आतापर्यंत काय केलं असेल सोडून दे आता परमार्थ कळायला लागलाय इथून पुढे पवित्र तुळशीची माळ गळ्यामध्ये घाल पंढरपूरची वारी कर आणि हे मन सतत देवाकडे वळवण्याचा प्रयत्न कर बिडाला करण्याची गरज आहे आणि ज्या त्या वयात ज्या त्या गोष्टी कराव्यात उदाहरणार्थ महाराज म्हणले परमार्थ करायचा आहे परमार्थ करता वय होऊ द्यायची गरज नाही ऐका परमार्थ करण्याकरता वय जास्त होऊन द्यायची गरज नाही तर महाराज म्हणले परमार्थ हा तरुणपणात करायला पाहिजे तरुण भाग्यवंत नटहारी कीर्तनात नटहारी कीर्तनात नटहारी कीर्तनात परमार्थ करण्याकरता जास्त वय होऊन द्यायची गरज नाही तरणा भाग्यवंत नटे हरी कीर्तनात तरुणपणात इकडे यायला पाहिजे बघा ज्या त्या वयात ज्या त्या गोष्टी शोभत असतात ज्या त्या वयात आता उदाहरणार्थ महिला मंडळ सांगा तुमच्याकडे घरी एक छोटंसं बाळ आहे उदाहरणार्थ 2 वर्षाचं 2.5 वर्षाचं 3 वर्षाचं एकदम दिसायला ते बाळ सुंदर आहे गोरं गोमट आहे त्याच्या गालावरती खळी पडते त्याचे घुंगराले केस आहेत त्याच्या आईनं त्याला सुंदर असा मेकअप केलेला आहे सुंदर असे त्याला वस्त्र परिधान केलेले आहेत इतकं दिसायला ते बाळ गोंडस दिसतं इतकं सुंदर दिसतंय मेकअप केल्यानंतर कपडे घातल्यानंतर त्याची आई त्याला इतकं नटवते त्याच्या डोक्यावरती मोराचा पंख लावते इतकं बाळ शोभून दिसतंय इतकं सुंदर दिसतंय असं अंगणात जर असं ते रांगायला लागलं तर अनोळखी माणसाने सुद्धा बघितलं की असं वाटतं की याला पटकीन उचलून घ्यावं आणि काय करा हा कडे घ्यावं आणि नुसतं बसून ठेवा असं वाटतंय पटकीन उचलावून ह्याला काय करावं ना तू हाय का नाही ह्याला असं पटकन उचलून हा हा बरं ह्या वयात बी आठ द्या असं पटकीन उचला वाटतंय त्याला बरोबर आहे का नाही वस्तुस्थिती आहे का ते बाळ लहान आहे त्याला मेकअप केलेला शोभून दिसतोय इतकं गोरोगोमटा असते असे गालावरती खळी पडते त्याच्या घुंगराले केस आहेत असं कोणाला बी अनोळखी माणसाने जरी बघितलं तर त्याला असं उचलून घ्यावं वाटतंय का ते लहान आहे त्याला मेकअप केलेला शोभून दिसते म्हणून उदाहरणार्थ आता चोपदाराला मेकअप केला तर तुमचं काय नाव हा अंगद भाऊ तुम्ही म्हणता का आला 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 चल 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 काय माझा वाघ शोभून दिसतोय नाही बाबा मी असलं म्हणत नसतो म्हणले ते
नाही म्हणले. ऐका, कळण्याकरता सांगितलं. ऐका, ज्या त्या वयात ज्या त्या गोष्टी शोभून दिसतात. परमार्थ तरुणपणात परमार्थ धरण्याची गरज आणि परमार्थाची कास धरण्याची गरज ही तरुणपणात आहे. म्हणून ज्या त्या वयात ज्या त्या गोष्टी माणसाने साकारणं गरजेचं आहे. महाराजांनी सांगितलं हे देह त्याच्याकरता दिलाय, त्याच्या पूजनाकरता दिलाय, त्याच्या भजनाकरता दिलाय, त्याच्या सेवे. बस चालू चालूच पक्ष फोडायला. गुवाहाटीला चालला का काय? महाराज म्हटले दिलंय त्याच्याकरता, त्याच्याकरताच वापरायचं आणि हे मन देवाकडे वळवण्याचा प्रयत्न करायचा. आता तरी पुढे हाची उपदेश नका करू नाश आयुष्याचा. आयुष्याचा नाश करून घेऊ नको बाबा. अरे भल्या भल्या चांगल्या चांगल्या माणसाला हा नरदेह भेटत नाही गडे. अरे कितीतरी आले कितीतरी गेले, पण या देहाची सार्थकता करता नाही आली त्यांना. तुला भेटलाय तुझं नशीब, तुझं प्रारब्ध चांगलं. चांगल्या चांगल्याला भेटत नाही रे. अरे स्वर्गातले देव सुद्धा या नरदेहाची इच्छा करतायत, पण त्यांना सुद्धा भेटत नाही. स्वर्गातले देव म्हणतात ही मृत्यू लोकातली माणसं काय भाग्यवान असतील, काय पुण्य केलं असेल या मृत्यू लोकातल्या माणसाने, त्यांना हा पवित्र नरदेह मिळालाय. काय भाग्यवान माणसं आहे. आणि जर आपल्याला भेटून जर आपण भक्ती करू काय उपयोग आहे? देव विचार करतायत ही मृत्यू लोकातली माणसं भाग्यवान आहेत, यांना भक्तीचं ज्ञान आहे. आम्ही देव असून आम्ही भक्तीपासून वंचित आहेत, आम्ही भक्ती नाही करू शकत. मग ऐका, देवाला नरदेह भेटला नाही, आपल्याला भेटलाय. मोठं कोण आहे? आपण. ऐका, बसलेले मंडळी सांगा तुम्ही सगळेजण, आपल्याला नरदेह भेटलाय, देवाला भेटला नाही, मोठं कोण आहे? आपण. आपल्याला भक्तीचं ज्ञान आहे, देवाला भक्तीचं ज्ञान नाही, मोठं कोण आहे? आपण. आपल्याला तंबाखू खायचं ज्ञान आहे, देवाला नाही, मोठं कोण आहे? देव. हे संस्थेचा परिणाम आहे महाराज. संस्थेत टाकल्यानंतर मुलगा श्रीमंत होईल का नाही माहित, त्याच्याकडे किती प्रॉपर्टी कमवल हे नाही माहिती, पण मुलांना श्रीमंत बनवण्यापेक्षा मुलांना सुसंस्कारित बनवा ही काळाची गरज आहे. श्रीमंत लय पाहायला भेटले, लय बघितले श्रीमंत, झोपा नाही त्यांना. लय पैशाने श्रीमंत बघितले. समाजामध्ये मान मान्यता मिळावी असे वाटत असेल तर श्रीमंत होणं ही काळाची गरज आहे. ऐका, वाक्य ऐका. समाजामध्ये मान मान्यता मिळावी असं वाटत असेल तर श्रीमंत होणं गरज आहे. लोकांनी मानावं याच्याकरता श्रीमंती आवश्यक आहे, आणि देवानी मानावं याच्याकरता परमार्थातली श्रीमंती होणं आवश्यक आहे. विचार करायचं ठरलं, लोकांनी मानावं याच्याकरता बाह्य रंग गरजेचा आहे, आणि देवानी मानावं याच्याकरता अंतरंग गरजेचं आहे. मग ऐका, देवानी मानलं पाहिजे का लोकांनी मानलं पाहिजे? बोला बोला बोला. तुम्ही मी काही एकट्याने गुत्त नाही घेतलं बुवा. देवानी मानावं का लोकांनी? हाणून घेऊ का तुमच्या पुढे? देवानी मानायला पाहिजे का लोकांनी मानायला पाहिजे? तर आम्हाला देवानी मानायला पाहिजे. ऐका, देवानी मानावं याच्याकरता अंतरंग चांगला पाहिजे, लोकांनी मानावं याच्याकरता बाह्य रंग. अंतरंगाची गरज नाही लोकांनी मान्य करतात. कडक इस्त्रीचे कपडे, माग 1000 लपडे तरी लोक मानतात. कपडे कडक असले की लोक मानतात. पण ऐका, देव तुमचा बाह्य रंग बघत नाही, तुमची श्रीमंती बघत नाही, तुमच्याकडे धन बघत नाही, तुमच्याकडे किती पैसा आहे हे बघत नाही, तुमची गाडी कोणती आहे, कोणत्या गाडीत फिरतात हे सुद्धा देव.
देवाच्या मंदिरामध्ये जात असताना कुठल्या आशेनं देवाकडे जात आहे हे देव लगेच ओळखतो. देव चतुर देव जाणता देव जाणता. चतुरा तो शिरोमणी चतुरा तो शिरोमणी लावण्याची लावण्याची मुकुट गणे तुझी विठोबा तुझी विठोबा चतुरा तो शिरोमणी 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 चतुरा तो शिरोमणी. चतुराचा शिरोमणी असणारा भगवान परमात्मा कशा करता आपण देवाकडे जातो हे लगेच ओळखत असतो. म्हणून कुठं जरी लबाडी केली तरी चालते, पण देवासमोर लबाडी करता येत नाही महाराज. किती जरी पाप डोळे झाकून तुम्ही केलं तर देवाच्या नजरेतून पाप करण्याकरता आपण कधी हुकत नाहीत. देवाकडे सगळ्या प्रकारचा हिशोब असतो. म्हणून त्या देवाचं भजन करणारे साधू आम्हाला वारंवार सांगतात की भल्या माणसा, देवाचं भजन केल्याशिवाय पर्याय नाही, देवाच्या पूजनाशिवाय पर्याय नाही. हात जोडले हो तुकोबारायांनी, विनंती केली लोकांना. ज्या लोकांचा अधिकार नाही त्या लोकांना हात पसरावे लागले. तेव्हापासून परंपरा चालत आली. ज्यांचा अधिकार नाही तुकोबारायांसोबत बोलण्याची सुद्धा ज्यांची लायकी नव्हती त्यांना सुद्धा लोक तुकोबाराय म्हणायचे. हात जोडतो तुमच्या पुढं. काय नम्रता असेल, काय प्रेम असेल. लोकांनी मारलं तरी तुकोबारायांनी त्याचंच गुणगौरव करावा. अंगावरती उकळतं पाणी टाकलं तरी सुद्धा त्याचेच आभार मानायला गेलो. काठीने मारलं मंबाजी बुवानं, त्याचेच पाय चेपायला तुकोबाराय गेले. काय सामान्य सामान्य उपकार आहेत हे साधूचे, अनंत उपकार आहेत. आणि त्या अनंत उपकारातून उत्तीर्ण होण्याचा प्रयत्न म्हणजे फक्त आपण देवाचं भजन करायचे. विडाला ऐकलं नाही, विनंती केली ऐकलं नाही. शेवटी तुकोबाराय म्हटले, सकळांच्या पाया सकळांच्या पाया माझे दंडवत, आपुलाले चित्त शुद्ध करा. हात जोडले तुकोबारायांनी. ऐकलं नाही लोकांनी. भल्या माणसा, स्वतःचं हित साध्य करून घ्या. भजन करत नसेल हित समजलं नाही. दुसऱ्याला नावं ठेवणं म्हणजे हित नाही आपलं. दुसऱ्याला कमी समजणं म्हणजे हित नाही. कधीतरी दुसऱ्याला मोठं म्हणायला पाहिजे. कधीतरी या मनाचा मोठेपणा करायला पाहिजे आणि दुसऱ्याला मोठं म्हणायला पाहिजे. ज्या दिवशी आपण एखाद्याला मोठं म्हणतो त्या दिवशी हा बसलेला समाज आपल्याला मोठं म्हटल्याशिवाय राहणार नाही. आपण कधीतरी दुसऱ्याला मोठं म्हणायला पाहिजे. श्याम महाराज वाजवतायत. वा श्याम महाराज, काय वाजवता तुम्ही, वा गोड. तुम्ही वाजवल्यानंतर असं अंग डोलतंय हो. तुम्ही वाजवल्यानंतर कान तर मंत्रमुग्ध होतायच, पण मनाला सुद्धा डोलायला लावण्याची ताकद तुमच्या हातामध्ये आहे. काय जादू आहे तुमच्या हातामध्ये. असं दुसऱ्याला कधीतरी मोठं म्हणायला पाहिजे. वा महाराज काय गायन करता, वा पालवे महाराज, वा सराम महाराज काय गायन आहे तुमचं, ताकदीचं गायन आहे. वा द्या ना दाद. गोड वा म्हणायला काय अडचण आहे. इतके दलिंद्रिय म्हणायचे काय हो गा एवढे ते कुंकडे बी तू कोपऱ्याने हाणला पाहिजे. तुला कळत नाही ना काही, गप बसायचं. काही ताळमेळ लागत नाही. आणि इतके पैसे काय दिले सप्त्याची वर्गण द्यायला सगळ्याच्या माग, पण कारभार हाकायला सगळ्याच्या पुढं. कलाकाराचं वर्णन करणं आणि कलाकाराला दाद देणं हे बसलेल्या लोकांचं काम आहे. काय चुकलं का? मायाविषयी नव्हतं ना? नाही मायाविषयीच असते, पण तुमच्याविषयी नसते म्हणते. असं काही नका. ऐका, दाद देणं ही काळाची गरज आहे. ऐका, आणि माझ्या तरुण बांधवांसाठी सांगतो ऐका. कौरवांसारखे 100 मित्र जोडण्यापेक्षा, ऐका बरं का वाक्य, बरं का तात्या, कौरवांसारखे 100 मित्र जोडण्यापेक्षा
संकटातून सावरणारा भगवान श्रीकृष्णासारखा एकच मित्र जोडा, जीवन सुधारल्याशिवाय राहा. लई पसारा गोळा करण्यात मजा नसती. जवळ जेवढे येतील तेवढे लोक ताणच देतील. विश्वसेद मित्रेच न मित्रेच ती विश्वसेद कदाचित कुपितम मित्रम सर्व गुह्यम प्रकाशेत. जवळ आलेल्या मित्राला सुद्धा कधी काही सांगायचं नाही, ते लवकर फुटण्याची शक्यता असते. कदाचित कुपितम मित्रम सर्व गुह्यम प्रकाशेत. आपल्या जवळचा आपला मित्र फुटला, आपल्या काड्या केल्याशिवाय राहत नाही. त्याच्यामुळे शास्त्र सांगतंय, संत सांगतायत, पुराण सांगताय, ग्रंथ सांगतायत आणि वारकरी संप्रदायातील संत जे सांगतायत त्या संतांचं अनुकरण करणं हे आमचं काम आहे. विडाला दुसऱ्याला नाव ठेवणं म्हणजे हित नाही, दुसऱ्याला कमी समजणं म्हणजे हित नाही, दुसऱ्याला तुच्छ समजणं म्हणजे हित नाही. मग हित म्हणजे नेमकं काय? कशाला म्हणायचं हित? हित करावे देवाचे चिंतन, हित करावे देवाचे चिंतन. तर महाराज म्हणले देवाचं चिंतन केल्याशिवाय पर्याय नाही. म्हणून सगळ्यांनी मुखाने देवाचं भजन आणि हाताने टाळी पंढरपूरच्या विठोबारायचं भजन करायचं. सगळ्यांनी हातवरती करायचं. झालं कीर्तन, आपलं वेळ संपलेला. चला करा सगळे, महिला मंडळ पुरुष मंडळ केले का सगळ्यांनी? ज्यांना हात असतील ते हातवरती करा. सगळेजण केले का? आणि एका आवाजात बरं का आसाराम महाराज पंढरपूरच्या विठोबारायचं चिंतन करायचंय. विठोबा एक साथ देवाचे चिंतन करून या मन शुद्ध भावी. मग ते चिंतन करत असताना महाराज म्हटले
जर आम्ही देवाचं भजन देवाचं चिंतन केलं तर आम्हाला काही फायदा होईल का? महाराज म्हटले होईल, नक्कीच होईल. तर काय करावं लागेल? तर महाराज म्हटले देवाचं भजन केलं, देवाचं चिंतन केलं तर तुम्ही जो काही व्यापार करताय, जो काही धंदा करताय त्याच्यामध्ये तुम्हाला अनंत पटीने लाभ होईल. तुका म्हणे लाभ होय तो व्यापार, करा काय फार शिकवावे. मग आम्ही जर देवाचं भजन देवाचं चिंतन केलं तर आमच्या व्यापारामध्ये सुद्धा आम्हाला वाढ होईल आणि तो भगवान परमात्मा आमच्या सुखदुःखामध्ये धावून आल्याशिवाय राहणार नाही. फक्त त्याच्याकरता देवाचं भजन असावं लागते, देवाची सेवा असावी लागते. मग देवाची सेवा करत असताना देव कधीच बघत नाही की हा सेवा करणारा भक्त माझा नेमका कोणत्या जातीतला आहे. सेवा करणारा भक्त कधी बघत नाही, देव कधी बघत नाही हा भक्त माझा कोणत्या कुळातला आहे. बरं का आसाराम महाराज कधी बघत नाही हा भक्त नेमकं कोणत्या जातीचा आहे. जात कधी विचारायची पूछो साधू की. साधूची कधी जात विचारायची नसते आणि देव सुद्धा बघत नाही की हा सेवा करणारा भक्त माझा कोणत्या जातीतला आहे. दो काकड्यातला अभंग पाहायचा सगळे. उंचनीच काही उंचनीच काही तिष्ठे भाव भक्त दासी पुत्र कन्या दैत्या घरी रक्षी चर्म रंगू लागे कबीराचे मांगे सजन कसाया माळ्या सावत्यास नरहरी सोनारा चोखा मिळास. का काकडा करूनच जाऊ का काय? लय चांगले ऐका. महाराज म्हटले कधीच बघत नाही हो देव. मग साधू की काय प्रमाण ऐकलो मी आणि कसं काय प्रमाण आलो तेच मला कळलं नाही. आमच्या तात्यांनी मला प्रमाण दाखवलं ते बरं का श्याम महाराज एकदम गोड. मी म्हटलं जमलं तर त्या प्रमाणावर येतो मी आणि ते येता आलं पाहिजे, नाही तर उगाच पहिल्या पानावून चौथ्या पानावर गेला की बोंबाला सगळं मग मेळ नाही लागत. जातीनं पूछो साधू की. साधूची कधी जात विचारायची नाही, साधूचा कधी धर्म विचारायचा नाही, साधूची कधी कुळ विचारायचं नाही. साधू जन्माला येतात ते जगाच्या उद्धारा करता आणि आपलं कार्य झालं की साधू निघून जात असतात. म्हणून त्या साधूचं भजन करायचं. ओ या महात्म्याने केलंय साधूचं भजन. या हिंदू हृदय सम्राट छत्रपती शिवाजीराजांनी भजन केलंय. तुकोबारायांचं कीर्तन चालावं, छत्रपती शिवाजीराजांनी बसून कीर्तन ऐकावं. सामान्य परंपरा आहे काय? आज छत्रपती शिवाजीराजे झाले म्हणून मी अक्षय महाराज पिंगळे झालो. जर छत्रपती शिवाजी महाराज झाले नसते तर मी अक्षय महाराज पिंगळे झालो नसतो, मी कादर खान झालो असतो. श्याम महाराज तुम्ही सुद्धा मग मृदंग सम्राट श्याम महाराज झाला नसतात, तुम्ही सलमान खान दिसायले तसं तसं म्हणून सांगायला. मग आसाराम महाराज तुम्ही सुद्धा गायन सम्राट आसाराम महाराज झाला नसतात, तुम्ही अकबर चाचा झाला असतात. म्हणजे जसं असन तसं सांगावं लागेल का नाही मला. मग पांडू तात्या तुम्ही सुद्धा तात्या झाला नसतात, वारकरी संप्रदायाचे सेवक झाला नसतात, तुम्ही तुम्ही सुद्धा मग अब्बू चाचा झाला असतात. मग इकडे तर बघायची शेबिनान फिबिनान बबिनान मबिनान, मग तर काय विशेष नव्हता.
ही कृपा कुणाची आहे? बरोबर, कुणाची कृपा ही? छत्रपती शिवाजी राजांची कृपा आहे. एका आवाजात सगळ्यांनी जयघोष करायचं. ऐ मोबाईलवाले, छत्रपती शिवाजी राजांचा एका आवाजात जयघोष करायचा. करायचा का नाही? करायचा का नाही? करायचा का नाही? म्हणून एका आवाजात सगळ्यांनी छत्रपती शिवाजी राजांचा जयघोष करायचा. प्रौढ प्रताप क्षत्रिय कुलावतंस राजाधिराज श्रीमंत योगी सिंहासनाधीश्वर छत्रपती शिवाजी महाराज की जय. छत्रपती शिवाजी महाराज की जय. छत्रपती शिवाजी महाराज की जय. हर हर महादेव. हर हर महादेव. जय भवानी. जय शिवाजी. जय भवानी. जय शिवाजी. जय श्रीराम. कोंडानच किल्ला घ्यायला चाललो. चोप धरलेच गमतीचे गाडी. सोबत न्यावा तर महच पाकिट हानतीन. वर चढ जमत नाही आम्हाला. मायापेक्षा लय वर चढे. ऐका, पण परमार्थ करता झोकून दिलंय महाराज. हे श्रीमंतीन पैसे किरकोळ विषय त्यांच्या पुढे, पण परमार्थामध्ये पैशाला किंमत नाही. याच्यासारखा आनंद दुसरीकडे कुठे भेटत नाही. आनंद नाही महाराज कुठं. मग म्हणून त्यांचे उपकार मानणं मी गरजेचं आहे. साधूची सेवा करणं मी गरजेचं आहे. म्हणून तर साधू सांगतात, आल्यानंतर देवाची पूजा करा, देवाची सेवा करा, बस आता याच्यापेक्षा काही नको. म्हणून महाराज म्हटले, देवाचं भजन केल्याशिवाय पर्याय नाही. तुका म्हणे लाभ होय तो व्यापार, करा काय फार शिकवावे. म्हणून यथामती यथा अवकाशी अभंगावरती बोलण्याचा प्रयत्न केला. मला माहीत नाही तुकोबारायांनी लिहिलेल्या अभंगाचा भावार्थ असाच असेल. माझ्या बुद्धीला जसा जमेल तसं या ठिकाणी सांगण्याचा प्रयत्न केला आहे. आदरणीय महाराज गुलाब बाबा या ठिकाणी महाराज मंडळी उपस्थित आहेत. माझा सांगण्याचा अधिकार नाही आहे, पण एक ज्ञानोबारायांचा सेवक, तुकोबारायांचा सेवक म्हणून या ठिकाणी बोलण्याचा प्रयत्न केलेला आहे. हा माथा ज्ञानोबारायांच्या समाधीला लागलेला आहे, म्हणून इथं उभं राहून बोलण्याचा अधिकार आहे. हे कोणाला बी नाही. म्हणून झालेली सेवा भगवंताच्या चरणी समर्पित करतो. सुंदर गुणीजन टाळकरी मंडळी, गायक वादक द्यावेत तेवढे धन्यवाद कमी आहेत. मी तुमच्या ऋणातून उत्तीर्ण नाही होऊ शकत. माझे 2 हात आणि 3रं मस्तक गायकाच्या वादकाच्या चरणी समर्पित करतो आणि कोटी कोटी वंदन करतो. आदरणीय आमचे ताते या ठिकाणी उपस्थित आहेत. तुम्हाला हे कोटी कोटी वंदन. नवनाथ महाराज आहेत, पवन महाराज आहेत, आदरणीय गुलाब बाबा आहेत. सर्वांच्या चरणी नतमस्तक. पूर्णविराम. ज्ञानेश्वर